क्रेडिट कार्डचा योग्य वापर केला तर आपल्याला खूप फायदा होऊ शकतो। क्रेडिट कार्डचा वापर करून बचत कशी करता येते हे आपण नरेश याच्या उदाहरणावरून समजून घेणार आहोत। पुण्यातल्या नरेशने 12 लाख रुपयांची एक कार खरेदी केली आहे। कार खरेदी करताना 7 लाख रुपयांचं डाऊन पेमेंट क्रेडिट कार्डने केलं। डाऊन पेमेंट केल्यावर 50 ते 60 हजार रुपयाच्या किमतीचे एअर माइल्स त्याला मिळाले, म्हणजेच किमतीतील 50 ते 60 हजार रुपयात त्याला सूट मिळाली। म्हणजे क्रेडिट कार्ड वापरून त्याला किती फायदा झाला बघा। समजा आता तुम्हाला एक कार खरेदी करायची आहे आणि तुमच्याकडे जास्त क्रेडिट लिमिट असणारं क्रेडिट कार्ड आहे, तर त्या कार्डचा योग्य वापर करण्याची हीच योग्य वेळ कशी आहे ते जाणून घेऊया। आणि क्रेडिट कार्डचा वापर करून कार खरेदी केल्यावर 5 ते 10% सवलत कशी मिळेल तेही समजून घेऊया। कारची खरेदी हा एक मोठा निर्णय आहे। आपण आपल्या बचतीचा एक मोठा भाग डाऊन पेमेंटसाठी देतो आणि बाकीच्या पैशांसाठी कर्ज घेतो। अशा वेळेला क्रेडिट कार्ड बरोबर चांगली डीलही आपण मिळवू शकतो। समजा तुम्हाला 15 लाख रुपयांची कार घ्यायची आहे। क्रेडिट कार्डचा वापर करून तुम्ही 10 लाख रुपयांचं डाऊन पेमेंट करू शकता। क्रेडिट कार्ड वापरल्याने तुम्हाला 5% रिवॉर्ड रिटर्न मिळाला तर 50 हजार रुपयांची बचत झाली। याच्या उलट कॅश म्हणजेच कोणत्याही डेबिट कार्डने डाऊन पेमेंट केल्यास तुम्हाला कोणताही रिवॉर्ड मिळणार नाही, कोणताही फायदा होणार नाही। क्रेडिट कार्ड वापरून बचत कशी करावी ते आता जाणून घेऊया। क्रेडिट कार्डवर तुम्हाला नियमितपणे रिवॉर्ड पॉईंट्स मिळतात, माइलस्टोन बेनिफिट मिळतो आणि वार्षिक शुल्क माफ होऊ शकतं। एक ठराविक रक्कम खर्च केल्यावर अनेक क्रेडिट कार्ड्सवर वार्षिक शुल्क माफ करण्यात येतं। कार खरेदी करताना क्रेडिट कार्डचा वापर केल्यास वार्षिक शुल्क माफ होणार हे मात्र नक्की आहे। माइलस्टोन गाठल्यानंतर वेगळे फायदे मिळतात, 1000 माइल्सच्या आधारावर फायदे मिळतात। पण असं असलं तरी कार खरेदी करताना क्रेडिट कार्डचा वापर करताना काही गोष्टींकडे लक्ष देण्याचीही तितकीच गरज आहे। कार डीलर क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी तुमच्याकडून अतिरिक्त 1 ते 2% शुल्क आकारू शकतात। हा चार्ज लावून डीलर MDR म्हणजेच मर्चंट डिस्काउंट रेट चा भार ग्राहकांवर टाकायचा प्रयत्न करतात। यामुळे तुम्हाला मिळणाऱ्या नेट रिवॉर्ड्सवर परिणाम होतो, पण त्याचबरोबर कारच्या एकूण किमतीवर देखील नकारात्मक परिणाम होतो। हे टाळण्यासाठी कार विक्रेत्यांशी चर्चा करा, 1% पेक्षा कमी शुल्क आकारायला सांगा। बहुतांश वेळी अनेक कार विक्रेते संपूर्ण शुल्क देखील माफ करतात। 4 ते 5 कार विक्रेत्यांसोबत चौकशी केल्यानंतर कार खरेदीचा निर्णय घ्या। अजून एक गोष्ट आपण लक्षात घ्यायला हवी ती म्हणजे क्रेडिट कार्डच्या बिलिंग सायकलमध्ये पुरेसा निधी असेल तरच कार खरेदी करण्यासाठी क्रेडिट कार्ड वापरा। कार खरेदीसाठी क्रेडिट कार्डचा वापर हा वाहन कर्जाचा भाग नाहीये, हे कायम लक्षात घ्या। वाहन कर्जापेक्षा क्रेडिट कार्डच्या कर्जावर 15 ते 25% असा खूप मोठा व्याजदर असतो। तसेच कार खरेदी केल्यानंतर त्या महिन्यात तुमच्या क्रेडिट कार्डमधील खूप मोठा क्रेडिट लिमिट वापरला जातो। अशा वेळी CUR म्हणजेच क्रेडिट युटिलायझेशन रेशो वाढू शकतो। CUR वाढला तर त्याचा सिबिल स्कोअरवर नकारात्मक परिणाम होतो। म्हणूनच क्रेडिट कार्डमधील क्रेडिट लिमिट लक्षात घेऊनच डाऊन पेमेंटची रक्कम ठरवा। अशा प्रकारे तुम्ही क्रेडिट कार्डचा वापर करून कार घेऊ शकता। मात्र क्रेडिट कार्डचा वापर करण्यापूर्वी त्यातील तोटे आणि फायदेही व्यवस्थित समजून घ्या।